आता फायनली आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहोत. ओके आयुष्यभर लोक बोलतात फायनली सुटलोय, ती बोलते फायनली अडकलोय. का माहितीये का कारण ज्या प्रकारे हा बोलतो ना ट्रॅफिक आहे तर आम्ही ऑलमोस्ट गायमुखच्या खूप पुढे आलो आणि आता ट्रॅफिक लागली. पण अडकलो. बापरे, कधी निघायचं होतं? डायरेक्ट कुठे स्टॉप घ्यावा लागेल आपल्याला. चिखलातला कमळ बघायचं तुम्हाला. हा लोकांना आम्ही सांगतो आम्ही किती सुशिक्षित घरातून आहे. आम्ही दाखव जरा. वरती चाललोय. अरे तुला माहिती यांच्याकडे मी नेहमी तुझे असतील कस्टमर. गप तू बघितलं आम्हाला माहिती तुझे पेशंट कसे हे लोक काय काय अंकिता बरोबर ना. हा पण ना होम विजिटचं वगैरे काम करतो ना, ते लोक यांच्या पेशंट, आम्ही आमच्याकडे जे येतात त्यांना आम्ही पेशंट बोलतो आणि हे लोक काय बोलतात कस्टमर. किल्ल्यांच्या घरात चॉकलेट चालतं उपासाला आणि थम्सअप पण चालतं ना साठी. ते तर सोड, ते हे वेफर वाला होतं दादा. वेफर नॉर्मल चॉकलेट असतं तर गोष्ट वेगळी होती. लहानपणी ना असं थम्सअप प्यायला, जसे चॉकलेट खायला, असं वेफर्स वगैरे खायला ना परमिशन नव्हती, म्हणून मी काय करायची, मी उपास करायची. आईस्क्रीम खायला भेटायची उपासाच्या दिवशी. आज माझ्या नवऱ्याचा होता श्रावणी सोमवारचा पहिला उपवास. हे कोणाचं इथं असतं की उपवासाला आईस्क्रीम थम्सअप. आताच तू नाव घेतलं एवढं किल्जांच्या घरानं, त्यांच्याच घरातल्या विनोद किल्जेंच्या घरात. तर ना म्हणून मग मी असं उपवास वगैरे करायची आणि मी याला असं सांगायच्या तेव्हा रिलेशन मध्ये. तर अजूनपर्यंत लग्नाला 5 वर्ष झाले तरी चिडवतच असतो. चिडवत नाही, टोमणे देत असतो, कारण तो खानदेशी आहे ना आणि खानदेशी लोक चिडवत नाही, डायरेक्ट टोमण्यात बोलतात. कंपनीचा फोन आहे. ऍग्री नाही करणार मी. ऍग्री नाही करणार या गोष्टी. आम्ही कोकण्यांपेक्षा खूप कमी टोमणे देतो. कोकणी उलट खानदेशी लोक जास्त देतात प्रत्येक गोष्टीमध्ये. ते लोक टोमण्यातच बोलतात, उठतात बसतात. कारण कोकणची माणसं हा देते तोंडात त्यांच्या भरलेशा हाय. तू असं कसं बोलू शकतो तुझ्या सासर बद्दल? ते पण मी काहीच नाही बोलली. मी असं बोलली कसं बोलू की शकतो? खानदेशी लोक टोमण्यातच बोलतात आणि ती सवय आजकाल मला पण लागायला लागली तुमच्यामुळे. आई बाबा बोलो साईबाबा. मग साईबाबा चला पुढे साईबाबांना बघायचं मला. जायचं मला साईबाबा दिसतात का? कोणाही ओळखलं ना असे मारतील ना तुला धरून. अरे पण दिसतात ते तसे. बघ ना साईबाबा दाखव साई. साईबाबा बोलो. ऍक्च्युली दिसत नाहीये तेवढं. आता दिसतो आता बघ. साई कुठे आहे पाणी? गाईजला बोल, गाईज पाणी बघा. गाईज हे गाईज बैलांसोबत पाणी बघा, महिलांसोबत पाणी. बोल पाणी दाखव गाईजला. जाऊला थोडासा ताप भरलेला आहे त्याच्यामुळे थोडी त्याची चिडचिड. हे लोकांनी मस्त हा व्ह्यू बघून घेतला आणि जेव्हा आमची वेळ आली तेव्हा बोलतात अलाउड नाही. आणि किती खोटेपणाचा. अलाउडच आहे आणि ही लोक काय आहेत मग? ते लोक येडे. तू मोठा शाणा. हायवेला थांबायची नसते अशी गाडी. इथे कुठे दिलंय का तुम्हाला ते स्टॉप? पण आहेच ऍक्च्युअली. हायवेला नसते इथे या 2 ह्याच्यामध्ये थांबवू शकतो आपण जरा. नाही थांबवू शकत. लांबच ठेव रे त्याला. जर तुम्ही लोक या रस्त्यावरून आला असता, हा रस्ता ना थोडासा हलतो. जाऊ द्या. माहितीये मॅगडीला जायचं होतं तरी याला मुद्दामून हा वरचा टर्न घेत. मॅगडी होता याला खालचा टर्नला जायचं होतं. असं दिसत का नाहीये? दिसलं. काय रे माणसा, तुला कायच नाही वाटलं का? हा तुम्ही आधी नाही बोलली. जसं टर्न मी चढलो गाईज हे बघा जसं काही मोठी पत्रकार. चल दादा पण तुला माहितीच आपल्या याच्या आधी पण विषय झाला होता ना कधी झालेला? मगाशी.
हर हर महादेव. पप्पाला बोल असं का केलं पप्पा केलं हा? पप्पा बाकीचे 1200 टाकतो. बघा असं आमचं टिकतं. आता 2200चा आम्ही डिझेल फिरला भले लागलं नाही पण आम्ही काढतो 1200 फेस आयडी पण काढून याच्यात हो नवऱ्याचे कसे पैसे वाचवायचे इला विचारा. नाही शपथ नाही त्याचे पैसे जाताना मला काहीच नाही वाटत. दे लवकर चल. हे बघ सांगते काय टाक पासवर्ड. अरे 1200 पेटीएम. अरे तू कॅश दे नंतर दे. नाही थांब मी का देऊ? माझं बोलणं झालंय ऑलरेडी. ला 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 ला. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी यांना 1200 चुना लावलेला नाही. चुना लावला मी कधीच घेत नाही. कधीतरी घेतो असं मला वाटलं. नाही तर नाही घेत. आता ऍक्च्युली व्हिडिओ यायचं होतं ना म्हणून घेतलं. वा दादा वा दादा वा. घेतो मी असं. खरं सांग घेतो मी असं. पेट्रोल घेतो असे हे लोक राऊंड मध्ये त्यांचा मूड होतो. दादा रात्री फिरायला जाऊया काय म्हणलं. हा चला चला ठीक आहे. इकडे काही झालं की हा चला चला चला. अरे तू नाही तू तिकडे जा घेतो. कसली खोटं बोलते रे ही. मला बोलते दादा काहीच नाही काय पोरगी आहे. दादा सेम नवऱ्यावरती गेली आहे. पैसे द्यायची वेळ बघा फोन का ना अनलॉक होते मला पैसे घ्यायचे. देवा त्याला सांग नाही भरलंय म्हणून. अगं पैसे माझ्या मोबाईल मधून घेतले गेलेले तेच घे. गाडी नशीब. दादा जरा अजून लांब घे. 1200 रुपये होतं ट्रान्सफर माझ्याकडून. टोलवर म्हणा टोलवर. कसं पळाला का सोने हे बघ. ए सोन्या आयुष्यापासून सोने मला 1000चं पेट्रोल टाकलं तुझ्याकडून 1300 ट्रान्सफर करते. सोन्या झाले मी दाखवेल. अरे तुला नेट काय चालत आहे. थांब ना माझ्या अकाउंट मधून केलं. बघू तर दे मला. सोने नाही रे नाही नाही सोन्या मी एवढं तर टाकलंच नाही. सोन्या सोनू 2200चं पेट्रोल भरलं गेलेलं आहे. थांब ना. सोन्या आपल्या गाडीत जातो का नाही. अरे मग तुझा सोन्या मी पूर्ण 2200 टाकलं असतं तरी तुम्हाला काय बोलला असतं काय सांग. मी माझा मोबाईल बघितलं म्हणजे मी सांगतो ना सोन्या तुझी बायको लय कंजूस आहे रे. मोबाईल ठेवला होता. ऐकतच नाही. माझा भाऊ मला बोलतो दादा तू 2200 जरी टाकलं असतं ना तरी चाललं असतं. पण ही कसं लगेच तिने मोबाईल लपवला. मला पासवर्ड नाही माहिती. माझा फेसबुक मोबाईल गपरे तू. तर हिने माझ्या बायकोनी मोबाईल यूज केला पाहिजे होता. हा. सो तिने यूज नाही केला त्याबद्दल नेट पण चालू पाहिजे होतं तुझं. ते तुझी चुकी. त्याने मोबाईल दिला ना तुला. नेटच नव्हतं चालत. एवढा मी बिनफिकर मोबाईल दिला होता पण यूज न झाल्यामुळे माझी तर चांदी त्याचे पैसे वाचले. आहे. बिचारा माझा भाऊ बोलतो दादा टाक बिंदास गाडी फुल कर. पण हिनेच बरोबर नाही केलं रे. हिने बरोबर नाही केलं. सोन्या खरंच हिला हे माहित नाही तुझं. काय जीपे करायचा नंबर नाही माहिती हिचा. जीपेचं नाही अनलॉक नव्हतं होत फोन. अनलॉकचं नाही माहिती हिला. काय पासवर्ड नाही माहिती मला. जीपेचा माहिती बापरे जीपेचं माहिती अनलॉकचं नाही माहिती मला. चल छोटी. अरे नाही मी का माझ्या मोबाईल मध्ये गप्रे तू. आणि तुला लवकर नाही येत ये तिथे टाइमपास करत बसला होतास ते. अरे भाई यांनी मला एवढं गायगामध्ये पाणी पाजलं ना. काय भाईगिरी करत होता काय माहिती आज. पी पी पी. काय तर पेट्रोल वरून डिझेल सॉरी डिझेल. काय लफडे. नवऱ्याचे पैसे गेले पाहिजे. बघा गाईस जेव्हा नवऱ्याचे पैसे जात नाही तेव्हा मला खुश असतो. बघितलं यांची पैसे इक्वॅलिटी. जातात तरी सुद्धा खुश असतो. बघा गाईस हे हिरवे हिरवे झाड बघून आम्हाला एक गाणं सुचतंय तुमच्यासाठी. गाणं डोंगराची हवाली मैला सोसरागार डोंगराची हवाल मैला सोसरागार. थँक्यू. लिंबू नारळ घेऊन हाती अंबाबाईला विनवू किती. लिंबू नारळ घेऊन हाती अंबाबाईला विनवू किती. गाईचा उगव अंबाबाईचा. मध्येच का स्टॉप येत आहे. आम्ही बघतोय कोणाला पहिला येते.
आणि मी बोललो तुला मला दादा तू त्या दिवशी ऑफर अशी देत होतास ना की भाऊबीजेची ऑफर होती. दादा घरात आला काय बोलतो नाही कामाला जात होता. बघ ना यार आई- चांगला चांगला ऑफर काय बोलवतो तूच सांगितलं. रक्षाबंधनचं सांग तू. तू सांग सकाळी मला जी offer. ऑफर मला तू सांगत होतास ती सांग. मला नाही आठवत मी कोणती ऑफर दिली तुला पीटर हा पीटर इंग्लंडची. हा हा मी हिला बोललो की पीटर इंग्लंडची तुम्हाला कपडे घेऊन दे 2 वरती 6 रक्षाबंधनसाठी. 4 फ्री आहे. तर चांगली ऑफर होती ना 2 वरती 4 रक्षाबंधनला भाऊ बहिणीला गिफ्ट करतो. तू आता मला घे रिव्हर्स करू शकतो ना. मी नाही तुला बोललो की तू आता मला नंतर घे, कसा मी बोलतो भाऊबीजेला अरे यार बोलवतो. ती तर ऑफर आता भाऊबीजेला लागेल. कुठली ती नाही 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 अगं तसं नव्हतं ते. मी तुला काय बोललो की त्याच्याला पीटर इंग्लंड आणि त्याच्यामध्ये ना जास्त मुलांचेच ब्रँड आहेत म्हणजे मुलांचेच कपडे येतात मग त्याच्यामध्ये आपण कधी चाललोय बदलापूरला. वगैरे मध्ये. मग तू घेणार आहेस का मग आज पण जाऊ. आता गाडी फिरू का इथून उलटी. नाही तू मला घेणार ना आता. अरे पण तुझं ऑफर जी होती ना गो कलर्सची गो कलर्स म्हणून तसं एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये ना लेडीज वेअरच सगळे. तर मी त्यांना काय बोललो की तुला ना मी घेतो पण तुला मी आता ऍक्च्युली पीटर इंग्लंड वरती ऑफर चालू होती. बोल एक काम कर आता तू घे मला आणि जेव्हा गो कलर्स वरती ऑफर येईल ना तेव्हा मी तुला घेतो. तू रक्षाबंधनचं सांग मला काय गिफ्ट करतोयस. अरे मी तुला काय बोललो की यावेळेस रक्षाबंधनच्या वेळेस तू मला गिफ्ट कर आणि मी भाऊबीजेच्या वेळेस तुम्हाला करतेस ना तर तिकडे मी तुला करेन. नाही 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 का नाही नाही आज- नाही सोन्या काय आहे सोन्या सांग काय आताची चुकीचं बोललो ऑफर मी? नाही नाही तू आताची ऑफर सांग. गिफ्ट घेऊन बसलो मी काय बोलू शकत नाही. सॉरी फ्रेंड्स मी काय बोलू शकत नाही कारण की माझ्या वाईफला रक्षाबंधनचं गिफ्ट सांगत होतो पण अरे मी मी त्याला मारलोय रक्षाबंधनचा गिफ्ट म्हणून. कुठलं घेतलंयस. फॉसलचं वॉच आहे हे मी घेतलंय. मी जाऊ दे तू काय तुझ्या बहिणीला गिफ्ट करणार आहे सांग लवकर. मी माझ्या बहिणीला खूप छान प्रकारे गिफ्ट देणार आहे. काय? ते मी 500 दिलं ते मी सांगणार नाहीये. दादा किती कंजूसी करतोस म्हणजे तू बघ. सोनू तू सांग काय घेणार आहेस. आम्ही खूप छान माझी बायको जी मला घेऊन देईल मी त्याला देणार आहे. जय जय का महाराष्ट्र. तू नाही घेणार तुझ्याकडचे पैसे बायकोच्या पैशावर बायकोची कशाला. चॉईस माझे पैसे. चल मग आता तिच्या चॉईस नाहीये ना. मला काय मी Guys, आता थांबवतो इथं पुढे पण आता आम्ही जेव्हा रक्षाबंधन असेल तेव्हा आम्ही गिफ्ट घेतो असं कधी पण नाही घेतो बाबा. पाप लागतो बाबा कान कापतो पाप लागतो बाबा देव कान कसे कापतो बाबा. कसे दोघं भाव कंजूस आहेत काय माहिती आणि मला सांगतात मी कंजूस आहे काही. सोन्याही मला कंजूस बोलते मला. हे मला तू कंजूस बोलते हा कारण की तुम्हाला नाही घेऊन देते. काय. अरे बोलणं तर झालंय एवढं मी सांगतोय तुला. भाऊबीजे पर्यंत मी वाट बघू. अरे बघ तू आता मला भाऊबीजेला तू मला गिफ्ट घेणार होती ना मी तुला बोललो की नको, रक्षाबंधन नको. मला घे नाही, नाही. भाऊबीजेला मी तुला घेतो उलट करू ना आपण नाही यावेळेस. असं नाही चालत. चालतं रे असं काही नाही. चालेल का ना? खानदेशी लोकांमध्ये असं हो चालतं चालतं आमच्यात. असं नाही करायचं. आऊ तुला कोण गिफ्ट करणार आहे काय. अमेशलाच गिफ्ट करायला लागेल. तुम्ही लवकर लवकर दीदी आणा दादा आणा जेणेकरून आम्ही आऊ काकी हाय तुला गिफ्ट करायला. पैशाने आऊ इकडे बघ तुझ्यासाठी काही पण. इकडे बघ कॅमेऱ्यात बघ. माऊ तुझ्यासाठी काय पण काय पाहिजे तुला तुला. दीदी पाहिजे ना काकीला बोल मला दीदी पाहिजे. आऊ तुला सायकल पाहिजे का नाही नाही बेबी पाहिजे बोल. सायकल पाहिजे. बेबी काय पाहिजे बेबी हे घे फोन घे तुझा पकड तू कर ब्लॉक कर. आम्ही पोहोचलेलो आहोत विरार मध्ये. इथून मोजून किती वेळा 4 मिनिटं 4 मिनिटावरतीच घर आहे त्यांचं. प्रभाला खूप भूक लागलेली ह्याचा उपास होता म्हणून. तू काय खाल्लेला आज. तू काय खाल्लं तुझ्या मम्मीकडे जाऊन. कॅडबरी त्याचा उपास होता पण तो तुटला गाडीमध्ये माझ्यामुळे आणि त्याला पण भूक लागली होती खूप म्हणून आम्ही घरी बनवली होती पावभाजी. आम्ही तिघांनी पावभाजी खाऊन आलो. बघा मी ना उपासाचा टेन्शन नाही घेत कारण ज्यांच्यासाठी उपास करतो ना म्हणजे ज्यांचा उपास करतो ते भोले बाबा आहे. भोले बाबा टेन्शन नाही घेत. भोले बाबा बोलते अरे इट्स ओके चलता आहे. मी पहिले खूप उपास करायची कुठला नाही करायची असं नाही पण आता काय माहिती अपघात झाल्यापासून ना नाहीच जमत उपवास म्हणून मी आज नाही केला. आणि आम्ही आलो आता मॅगडीमध्ये काहीतरी थोडंसं खाऊन पिऊन घेऊ. एकदम असं घरी गेलं एकदम पण भुकेला नको. ही अशी बटक बाहेर आली बाबा खूप तेरी जुल्फे वाकडी झाली तुला. मला वाटेल अभ्यास कुठे गेलाय काय झालंय बघा. लपलाय अहो तुला कुठे लागला सांग आपल्या गाईडला.
त्याला इथे असा छोटासा कोळा लागला, एवढा रडायला लागला. So, आमची ऑर्डर येते. दोन असते सेम दोन अशी छोटी मोठी ऑर्डर आलेली आहे. चीजचं काहीतरी आहे आणि अव्यांशपासून आहे ना आम्ही कोक लपून ठेवलाय. फ्राईज पाहिजे घे. हे घे. नाही हे पाहिजे. गरम आहे सोनू, गरम आहे थोडं. मागे सरक. तो दोन देतो. उई पडेल. तुमच्या दोनच्या मागे भांडण. मित्रांनो तुम्ही बघू शकता या लोकांना स्वतःला कोक प्यायचा होता आणि अभ्यासला कोक पाजू शकत नाही. मम्मा ना आली ना सोनू, म्हणून या लोकांनी आम्हाला पुढे पाठवून दिलं की बाबा तुम्ही जाऊन गाडीत बसा जेणेकरून आम्ही कोक पिऊ शकतो.